वसई येथील एक भयानक अनुभव। रात्रीचे 11:30 वाजले होते। वसई स्टेशनवरची शेवटची लोकल नुकतीच निघून गेली होती। अमोल, जो रोज उशिरा कामावरून घरी जात असे, त्या दिवशी थोडा उशिराच स्टेशन बाहेर पडला। स्टेशनसमोरची रिक्षांची लाईन रिकामी, रस्ता ओसाड। अमोलने दीर्घ उसासा टाकला आणि पायपीट करत घरी निघाला। वसईच्या जुन्या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शॉर्टकट घेताना त्याच्या लक्षात आलं, आज नेहमीपेक्षा अंधार जास्त आहे। झाडांच्या फांद्या विचित्र आवाज करत होत्या, जणू कोणी कुजबुजत होतं। अचानक त्याच्या मागून चप चप चपाट्याचे पायांचे आवाज येऊ लागले। अमोल मनात, कोणी तरी येतंय का? पण रात्री इथे कोण असेल? तो थोडा वेगात चालू लागला, पण पावलांचे आवाजही त्याच्या वेगाला तितक्याच वेगाने साथ देत होते। थोड्याच अंतरावर तो एका जुन्या विहिरीजवळ पोचला। त्या विहिरीबद्दल वसईमध्ये एक अफवा प्रसिद्ध होती। रात्री 12 वाजता विहिरीतून एक पांढरा साया बाहेर येतो। अमोल विहिरीच्या बाजूने जात असतानाच त्याला कोणीतरी कुजबुजल्यासारखं ऐकू आलं, थांब, परत ये। त्याचं हृदय थरथरू लागलं। त्याने मागे पाहण्याचं धाडस केलं, पण मागे कोणीच नव्हतं। तो धावायला निघणार एवढ्यात विहिरीच्या पाण्यावरून एक पांढरा, ओलसर हात वर येताना त्याच्या नजरेस पडला। तो हात विहिरीच्या कडेला चिकटून वर यायला लागला। ओल्या केसांचा एक आकृतीसारखा साया हळूहळू वर येत होता, डोळे पूर्ण पांढरे, चेहरा पाण्यात कुजल्यासारखा। अमोल भीतीने थरथरत मागे सरकू लागला। तेवढ्यात त्या सायाने थेट त्याच्या दिशेने हात लांबवत कुजबुजले, तू माझ्या रस्त्यातून का चाललास? अमोल किंचाळत मागे वळला आणि जीव तोडून धावत सुटला। घरापर्यंत आल्यावरच त्याचा श्वास स्थिर झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने रस्त्यावर चौकशी केली। एक वृद्ध माणूस म्हणाला, बाळा, तू ज्या विहिरीजवळून आला, तिथे काही वर्षांपूर्वी एक मुलगी बुडून मेली। रात्री तिथून जाणाऱ्याला ती पाठी लागते असं लोक म्हणतात। अमोल चिडचिडत विचारतो, मग लोक तिथून का जात नाहीत? वृद्ध हस्त म्हणाला, जाण्याचा प्रयत्न करतात, पण परती येतात का नाही, हे मात्र सांगता येत नाही। त्या दिवसानंतर अमोलने वसईचा तो शॉर्टकट पुन्हा कधीच घेतला नाही। पण काही वेळा रात्री त्याला अजूनही ऐकू येतं, थांब, परत ये।